अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्व शांती क्रांती दूत तथागत भगवान बुद्ध विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची मेळ रोवणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, रमाई भीमाई जिजाऊ सावित्री यशोधरा महामाया व ज्या ज्या महामानवांनी बहुजनाच्या हितासाठी समतेसाठी आपलं आयुष्य झटले त्या सर्वांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यांचा केंद्रबिंदू मानवता आहे. त्यामध्ये जाती धर्म पंथ याला थारा नाही. भगवान बुद्धाचा धम्म अखिल मानवाच्या हिताचा असल्यामुळे, समतेचा असल्यामुळे आपण या तत्त्वज्ञानावर आधारित भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं या उद्देशानं आपण व्हिडिओ बनवत असतो. भगवान बुद्ध हे समतेचे पुजारी, समतेचे आपण या महान तत्त्वज्ञान अखिल मानवाच्या हिताचं असल्यामुळे जात धर्म पंथ याच्यामध्ये कोणी नाही. जो मनुष्य आपल्या जीवनाचा विकास करू पाहतो त्याने हे तत्त्व पाळले, त्याचा विकास 100% झाल्याशिवाय राहत नाही. असो, आपण व्हिडिओ बनवण्या अगोदर समर्पण घेत असतो, तर आपण समर्पणाला सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देसना सुख संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 1494 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा व्हिडिओ आहे वैदिक धर्म. त्या अगोदर मी आपणाला ज्या विषयावर आपण व्हिडिओ बनवतो आहे त्या पुस्तकाचा परिचय करून देतो. मी भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने या पुस्तकाचे संग्राहक, लेखक, सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण हे आहेत. तर भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने यामध्ये पहिलं पान आहे तथागत भगवान बुद्ध, इसवी सन पूर्व 563 त्यांचा जन्म. दुसरं पान आहे शिवशंकर महादेव, त्यालाच भोलेनाथ म्हणतात, त्यालाच रुद्र म्हणतात. तर त्यांचा जन्म इसवी सन 788 शिवशंकराचा म्हणजे महादेवाचा जन्म झालेला आहे. तिसरं पान विश्वभूषण भारतरत्न घटनेचे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 हे तिसरं पान. भारतीय इतिहासाची ही 3 स्वर्ण पाने यावर आपली व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ आहे वैदिक धर्म. वैदिक धर्म म्हणजे काय याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. वैदिक धर्म किंवा वैदिक काळ हा प्राचीन नाही,
परंतु सर्वसामान्य मंडळीला आपल्याला सांगितले जाते की वैदिक काळ हा खूप प्राचीन आहे, खूप जुना आहे, असं खोटं लोकांच्या मनावर बिंबवलेलं जात आहे. ऋषी विश्वामित्र हा वैदिक धर्माचा संस्थापक सांगितला जातो. या वैदिक धर्माचा संस्थापक कोण आहे तर ऋषी विश्वामित्र हा वैदिक धर्माचा संस्थापक सांगितला जातो. हे जरी खरे असले तरी ऋषी विश्वामित्र हा कश्यप वंशीय असून भ्रष्ट बौद्ध भिक्षूची संतान आहे. म्हणजे तो वैदिक नसून मुळात तो अगोदर भ्रष्ट बौद्ध भिक्षू. ऋषी विश्वामित्र हा कश्यप वंशीय असून तो भ्रष्ट बौद्ध भिक्षूची संतान आहे. म्हणजे अगोदर त्याचे पूर्वज हे बौद्ध धर्माचे उपासक होते. पुढे बघू. वैदिक काळाला प्राचीन दाखवणे ही शुद्ध लबाडी आहे. म्हणजे तो जुना नाहीच व असत्य आहे, खोटा आहे. परंतु खोटं पण रेटून बोला तशी पद्धत आहे. यासाठी वेदाचे लिखाण करणाऱ्या लेखकांची यादी पहा. वेदातील अतिपवित्र मंत्र त्याला गायत्री मंत्र म्हणतात. विश्वामित्राने रचलेला आहे. तो गायत्री मंत्र कोणी रचलेला आहे? ऋषी मित्राने रचलेला आहे. काही अतिशहाणे आर्य अर्थात वैदिक हे विश्वामित्राच्या नेतृत्वात उत्तर ध्रुव येथून भारतात आलेत अशी लबाडी करतात. परंतु मुळात हे तसं झालेलं नाही. पण विश्वामित्राचा कश्यप वंश बौद्ध धर्माचा असून भ्रष्ट झाल्याचे लपवितात. ते मात्र सांगत नाहीत. म्हणजे बौद्ध धर्माला कशा प्रकारे डांबून ठेवल्या जाते किंवा त्याला लपवल्या जाते हे इथं उघड पडते. आता ब्राह्मण कसे झाले मग तयार? ब्राह्मण ही जात प्राचीन नाही, पण सांगितल्या जाते खूप प्राचीन आहे. पण ब्राह्मण जात ही अलीकडे तयार झालेली आहे. ब्राह्मण ही जात प्राचीन नाही. प्राचीन गायमारे याज्ञिक यांचे रूपांतर 9व्या शतकात म्हणजे इसवी सन 825च्या आसपास झालेले आहे. ब्राह्मण जात ही निर्माण कधी झाली? 825च्या काळामध्ये झालेली आहे. त्या अगोदर संपूर्ण भारत देश हा बौद्धमय होता. सर्व लोक बौद्ध होते. आसपास 825च्या आसपास झालेला आहे. बौद्ध सम्राट हर्षवर्धन याचे आश्रयित बाणाभट, बौद्ध सम्राट हर्षवर्धन याच्या आश्रयामध्ये म्हणजे त्याच्या राजआश्रयामध्ये बाणाभट नावाचा कवी, बाणभट नावाचा ब्राह्मण हा पूर्वीच्या काळी भाट असत राजाच्या दरबारी, तसा हा बाणभट त्या राजाच्या आश्रयाला होता. कवी मयूर, कविता लिहिणारे मयूर नावाचा कवी. नंतर कीर मित्र हे बौद्ध धम्माचे होते. हे सर्व कोण होते? बौद्ध धम्माचेच होते. यांचे ब्राह्मणीकरण झालेले आहे. आणि लोकांना त्याला काय ठरवलं? ते ब्राह्मण होते. ते ब्राह्मण नव्हते. मुळात ते
बौद्ध धर्मीय होते, पण खोटा इतिहास लिहून त्यांना लेबल लावलं की ते प्राचीन ब्राह्मण आहेत म्हणून. आता अंधयुग, काल आपण पाहिलं अंधयुग म्हणजे काय. या अंधयुगात सर्व लेखक हे ब्राह्मण होते, कारण शिक्षणाचं ज्ञान ब्राह्मणाला होतं. त्यामुळे त्यांनी सर्व ग्रंथाचे ब्राह्मणीकरण केलेले आहे. त्यामुळं ज्याच्या हाती अर्ध ज्ञान मिळालं त्यानं पूर्ण त्याच्याच नावावर सर्व खपवलेलं आहे आणि त्याला सांगितलं हे ब्राह्मणांचं आहे सर्व. पण ते मुळात भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान चोरचार करून त्यांनी मंत्र, कथा, ग्रंथ हे लिहिलेले आहेत. यांच्या या कृत्यातून बौद्ध साहित्य सुटलेले नाही. म्हणजे बौद्ध साहित्य आपल्या त्याच्या भाषेत लिहून त्याला नावं मात्र त्यांनी वेगवेगळे दिले आणि सांगितलं हे ब्राह्मणाचं साहित्य. पण हे भगवान बुद्धाच्या धम्माचं चोरलेलं साहित्य, चोरलेल्या कथा आहेत. पण इसवी सन 788 मध्ये महादेवाचा जन्म झाला आणि या महादेवानं या बौद्ध धर्माचा सत्यानाश केला. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. 788च्या कोणत्याही साहित्यात ब्राह्मण हा शब्द आला असेल तर तो शब्द गाय मारे, ब्राह्मण म्हणून नाही. गाय मारे म्हणजे गाईला यज्ञामध्ये मारणारे, जाळणारे आणि मग त्या गाईचं मांस खायचे. यज्ञामध्ये कापायच्या त्या गाई 100, 500, 200 असा त्या ब्राह्मणाचा सपाटा होता त्या काळामध्ये. परंतु भगवान बुद्धाने तत्त्वज्ञान शिकवल्यामुळं मग त्यांना पेच पडला, आता आपण काय करावं. त्यांनी लगेच पलटी मारली आणि त्यांनी शाकाहारी झाले. काय झाले ते? शाकाहारी झाले आणि लोकाला ज्ञान शिकवायला लागले. गोमाता किंवा याज्ञिक समजावा. ब्रह्मदेवापासून ब्राह्मण, ब्राह्मण. पण ब्रह्मदेवाचा जो पूर्वज होता तो कोण होता? बौद्ध भिक्षू, भ्रष्ट बौद्ध भिक्षूच होता. म्हणजे ब्रह्मदेव कोण झाला? बुद्धच झाला ना, बौद्ध धर्मीय झाला ना. म्हणून ब्रह्मदेवापासून ब्राह्मण हा शब्द तयार झाला. आणि ब्रह्मदेव अर्थात 8वा मनू. ब्रह्मदेव कोण आहे? हा 8वा मनू. हाच शिवशंकर. शिवशंकर म्हणजे 8वा मनू. आणि याचे समकालीन असेल तर ब्राह्मण ही जात कधी स्थापन झाली. समकालीन असेल तर ब्राह्मण ही जात कधी स्थापन झाली याचा शोध घेता येतो. जातीय संस्थाची निर्मिती ही अंधकाळाची देणगी आहे. अंधकाळाची म्हणजे जेव्हापासून या शिवशंकराचा, महादेवाचा जन्म झाला आणि त्यानं जेव्हापासून हा हिंदू धर्म स्थापन केला आणि बौद्ध धर्माचा सत्यानाश केला, भिक्षूच्या कत्तली केल्या, भिक्षू पळून गेले बाहेर देशामध्ये जीव वाचून. आणि यानं काय जाहीर केलं होतं? जो कोणी एका भिक्षूचं मुंडकं आणून देईल मग त्याची कत्तल करून त्याला 100 मोहरा बक्षीस दिल्या जातील. असं करून या बौद्ध भिक्षूच्या कत्तली केल्या आणि भिक्षू पळून गेले. काही भिक्षू जाळले, काही भिक्षू मारले. अशा प्रकारे बौद्ध धर्माचा सत्यानाश या महादेवाने, या शिवशंकराने केलेला आहे. आणि म्हणून त्या काळाला अंधयुग असं संबोधल्या गेलेलं आहे.
काय सांगलेलं आहे? अंधयुग. अशा प्रकारे हा भाग इथे संपला. आता आपण अल्लाउद्दीन खिलजी, आता चोही करून गेले दुसरे आणि नाव मात्र दुसऱ्या माणसाचं नाव इथं इतिहासामध्ये जाहीर केलं यांनी. तर अल्लाउद्दीन खिलजी जून 1287 मध्ये अल्बनचा मृत्यू झाला. अल्बनचा मृत्यू झाला. त्यानंतर खिलजी सरदाराचे महत्त्व वाढले. यातच अल्बनचे मुले व नातू मारले गेले व 1290 मध्ये दिल्लीवर खिलजी वंशाचे शासन सुरू झाले. जलालुद्दीन खिलजी हा पहिला बादशाह होय मुस्लिमचा. जलालुद्दीन खिलजी हा पहिला बादशाह होय. त्याने दिल्लीवर राजसत्ता स्थापन केली. जलालुद्दीन खिलजी हा 70 वर्षाचा होता. त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा होय. अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीचा राजा रामचंद्र देव व त्याचा मुलगा शंकरदेव याचा पराभव केला व चुलता जलालुद्दीनला ठार करून स्वतः अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा बादशाह झाला. म्हणजे स्वतःच्या काकाला मारलं आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीनं त्या दिल्लीचा बादशाह झाला, म्हणजे राजा झाला. 19 जुलै 1296 अल्लाउद्दीन खिलजी हा स्वतःस पैगंबर समजत असे. म्हणजे देव म्हणजे मोहम्मद पैगंबर म्हणजे मुस्लिमांचा मुख्य. तो स्वतःला काय म्हणजे मोहम्मद म्हणजे स्वतःला पैगंबर समजत असे. म्हणजे जसा देव म्हणतात लोक तसं त्याला मुस्लिम धर्मामध्ये पैगंबर म्हणतात. त्याने स्वतःला अलेक्झांडर सारखा विश्वविजयी समजत असे. तो काय म्हणत असे? अलेक्झांडर ह्यो जसा जग जिंकलं म्हणत आहे तशा प्रकारचा विश्वविजयी समजत असे तो अल्लाउद्दीन खिलजी. आता महम्मद तुघलक अल्लाउद्दीन खिलजी 2 जानेवारी 1316 मध्ये मृत्यू पावला. त्याचे राजघराण्यात कलह निर्माण झाला. अगदी 35 दिवसात खिलजी घराण्याचा नाश झाला आणि सप्टेंबर 1320 मध्ये गाजी मलिक गियासुद्दीन तुघलक सुलतान झाला. म्हणजे त्यानं त्याचं राज्य मग यानं याच्या ताब्यात घेतलं. त्यानंतर आता यानंतर बाबराचं राज्य आलं. तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान फिरोजशहा होय. यानंतर तैमुरलगचे भारतावर आक्रमण झाले. नंतर सय्यद वंशाकडून दिल्लीची सत्ता लोधी घराण्याकडे आली. इब्राहिम लोधी हा 1526 मध्ये लोधी घराण्याचा शेवटचा सुलतान होय. इब्राहिम लोधी याचा पराभव करून व ठार करून मुघल शासक बाबर दिल्लीचा सुलतान झाला. बाबर हा पित्याकडून तैमुरलगाचा 5वा वंशज तर आईकडून चंगेज खानाचा 14वा वंशज होय. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी झाली. आता
शहनशाह. शेरशहाचे मूळ नाव फरीद आहे. याचा जन्म 1472मध्ये पंजाबमधील होशियारपूर जवळ बजवाडा येथे झाला. हा बाबराकडे नोकरीला होता. बाबराने शेरखाला दक्षिण बिहारचा सरदार केले. बाबराच्या मृत्यूनंतर शेरशाह स्वतंत्र राजा झाला. शेरशहाने हुमायूनचा मे 1540मध्ये पूर्ण पराभव केला व दिल्लीवर पुन्हा अफगाणांची सत्ता आली. त्यानंतर अकबर. जलालुद्दीन मोहम्मद अकबर हा हुमायून या हमीदा बानू बेगम यांचा मुलगा होय. त्याचा जन्म सिंधूमधील अमरकोट येथे 15 ऑक्टोबर 1542मध्ये जन्मास आला. हिंदालच्या मृत्यूनंतर 1559 अकबराला गझनीचा सुभेदार बनवण्यात आले. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी मुनिमम खां वर सोपवली. 1955मध्ये अकबराला हुमायूनचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले व थोड्याच दिवसात हुमायून मृत्यू पावला व अकबर दिल्लीचा 14 फेब्रुवारी 1556मध्ये बादशाह झाला. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवरील व्हिडिओ आपण लाईक, सबस्क्राईब, शेअर करावेत आणि कॉमेंटसुद्धा कराव्यात. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. उद्या पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय.